मित्रांनो, आमचे एक फेसबुकचे मित्र आहेत संतोष बादाडे म्हणून. त्यांनी एक प्रश्न फेसबुकवरती विचारलेला आहे, पब्लिकली विचारलेला आहे, ओपनली विचारलेला आहे की मराठा समाज जानव्याचा संबंध तोडून टाकेल का. खरं तर मित्रांनो, हा प्रश्न आजचा नाही, हा प्रश्न अनेक वर्षापासूनचा आहे, अगदी शेकडो वर्षापासूनचा आहे. येथील संपूर्ण बहुजन समाज हा जानव्याचा गुलाम आहे, आजही आहे. आणि आज तर तो एवढा प्रचंड गुलाम आहे, अगदी तुकाराम महाराजांच्या काळामध्ये, महामानवांच्या काळामध्ये तरी तो कमी गुलाम होता, परंतु आज शिकलेला असताना सुद्धा आज येथील आमचा मराठा समाज हा या जानव्याचा प्रचंड गुलाम झालेला आहे. मित्रांनो, तुकाराम महाराजांनी शेंडी किंवा जानवं याविषयीची भूमिका काय घेतलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शिखासूत्र सोंगवरी दुराचारी दंड पावे. जर तुम्हाला जानवं असेल, शेंडी असेल आणि त्याद्वारे तुम्ही जर काही कुकर्म केलं असेल तर तुम्हाला शेंडी आणि जानवं वाचवणार नाही. जर तुमचं आचरण, तुम्ही व्यक्ती चांगले आहात की नाही हे आचरणावरून ठरणार, हे तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे शेंडी आणि जानवं हे वरवरचं सोंग आहे असं तुकाराम महाराजांनी जे शेंडी आणि जानवे घालतात त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. येथे तुकाराम महाराजांनी कोणाचाही द्वेष केलेला नाही. तुकाराम महाराज कोणत्याही जातीचा, धर्माचा द्वेष करत नव्हते, केलेला नाही. वारकरी संप्रदाय हा सगळ्यांचा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांना, एवढेच नाही, जे अंत्यज आहेत, जे जातीच्या बाहेरचे आहेत, अस्पृश्य आहेत, सगळ्यांना सामावून घेणारा वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय कोणाच्याही विरोधामध्ये भूमिका घेत नाही. त्यामुळे माझ्या मित्राने विचारलेला जो प्रश्न आहे की जानव्याशी संबंध तोडून टाक, म्हणजे त्या मित्राला नेमकं काय म्हणायचं आहे की मराठा समाजाने कर्मकांडातून मुक्त होणं गरजेचं आहे. येथे लक्षात ठेवा, येथे कोणत्याही जातीचा द्वेष नाही. काही लोकांना असं वाटतं की अरे बाबा, मग असं म्हटलं की एखाद्या जातीला टार्गेट केलं की काय, परंतु तसं अजिबात नाही. आता तुकाराम महाराजांनी सुद्धा काही भूमिका घेतल्या, परंतु त्या भूमिका तुकाराम महाराजांनी घेतल्यानंतर काही लोकांना त्या वाईट वाटल्या, परंतु काही लोकांना, अगदी उच्चवर्णीय जातीतले अनेक जण तुकाराम महाराजांचे समर्थक होते, तुकाराम महाराजांचे शिष्य होते, तुकाराम महाराजांच्या बाजूने होते. आजही तीच परिस्थिती आहे. अनेक उच्चवर्णीय हे तुकाराम महाराजांच्या बाजूने आहेत आणि अनेक जण जे तुकाराम महाराजांच्या जातीतले आहेत ते तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये आहेत. त्यामुळे येथे मुद्दा हा तत्वांचा आहे, विचारांचा आहे. तुकाराम महाराजांची भूमिका ही समतावादी होती. कर्मकांडाला तर तुकाराम महाराजांनी पूर्णपणे विरोध केलेला आहे. कर्मकांड करणारा मग तो कोणत्याही जातीतला असो, कर्मकांड करण्याची गरज नाही हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. अगदी तुम्ही या साधनामध्ये जर गुंतलात तर तुम्हाला कुठेही देव भेटणार नाही. विधी निषेधाचे डोई पडिल्या त्या नाही देव कधीच देव भेटणार नाही जर तुम्ही कर्मकांडामध्ये जर अडकलात. आणि लक्षात ठेवा, मराठा समाजाने ही जी भूमिका घेतलेली आहे बादाडे यांनी, ही खूप महत्त्वाची आहे. ही भूमिका सुद्धा कोणत्याही जातीचा द्वेष यावर आधारित नसून हा आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, हे जे कर्मकांडाची जी गुलामी आहे ही मानसिक गुलामी आहे, ही सांस्कृतिक गुलामी आहे, ही धार्मिक गुलामी आहे. आणि या गुलामीतून मुक्तता झाल्याशिवाय मराठा समाजाला मुक्ती भेटणार नाही, मराठा समाजाचा उद्धार होणार नाही. त्याशिवाय समता या देशामध्ये नांदणार नाही. हा उदात्त हेतू या भूमिकेमागे आहे. परंतु काय खरंच मराठा समाज या कर्मकांडाच्या जाळ्यातून मुक्त होणार आहे का? लक्षात घ्या, याचं आत्मचिंतन मराठा समाजाने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याचं चिंतन ओबीसी समाजाने सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण महामानव हे सगळ्या जातीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि खास करून ओबीसी समाजामध्ये जास्त महामानव झालेले आहेत. तुकाराम महाराज कुणबी होते, कुणबी ओबीसी मध्ये येतात. महात्मा फुले माळी होते, ओबीसी मध्ये येतात. शाहू महाराज
मराठा समाजामध्ये होते. बाबासाहेब आंबेडकर तर सगळ्यांचे महामानव आहेत, अखंड मानव जातीचे महामानव आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो ही गोष्ट सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. येथे अखंड मानव जातीच्या उद्धाराचा मार्ग आहे, अखंड मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. तुम्ही या ज्या अतार्किक अमानवीय कर्मकांडामध्ये जे अडकून पडलेला आहात, होम हवन असेल, पिंडदान असेल, तेरावा असेल, सत्यनारायण असेल किंवा अन्य कोणत्याही या कर्मकांडामध्ये जे अडकून पडलेले आहात, त्यामुळे तुमचं बहुजन समाजाचं आर्थिक शोषण होत आहे. परंतु येथे मुद्दा केवळ आर्थिक शोषणाचा नाही, लक्षात घ्या. येथे मुद्दा आहे बौद्धिक शोषणाचा, गुलामीचा पगडा होऊन भारतीय माणसाची बौद्धिक क्षमता पार पूर्णपणे यामुळे लयाला गेलेली आहे. बौद्धिकदृष्ट्या येथील बहुजन समाज विकलांग झालेला आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्यामुळेच हे स्पष्टपणे सांगितलेलं असताना सुद्धा किंवा वारकरी संप्रदायाची स्थापना करताना माऊली ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी हाच उदात्त हेतू ठेवलेला होता की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा दीप लावणं म्हणजे काय? अज्ञान घालवणं. आणि हे सगळं आजही आपण, तुम्ही शिकलेले जरी असलात, मराठा समाजामध्ये एखादा इंजिनियर जरी असला, वकील जरी असला, डॉक्टर जरी असला, शिक्षक जरी असला, लक्षात घ्या. आणि अनेक ठिकाणी तर असं पाहायला भेटतं, जितका शिकलेला तितका हुकलेला. एक वेळेस जर तुम्ही अडाणी माणसाला ही गोष्ट जर समजून सांगायला गेलात तर त्या अडाणी माणसाला सुद्धा पटतं. परंतु शिकलेला माणूस उलट दुसरे दोन प्रश्न विचारतो. म्हणजे हे शिकून हुकलेले, लक्षात ठेवा, यांना हे केवळ शिकलेले आहेत, हे फक्त यांना पडत मूर्ख, हिंदीमध्ये एक शब्द आहे पडत मूर्ख, अशी या लोकांची अवस्था झालेली आहे. किंवा मराठी भाषेमध्ये यांच्यासाठी एक शब्द आहे शिक्षित अडाणी वर्ग. माणसाच्या मेंदूमध्ये तर्क करणारा एक भाग असतो, हा भाग पूर्णपणे मराठा ओबीसी समाजाचा लयाला गेलेला आहे. तो भाग शिल्लक आहे की नाही, किंवा त्यावर गंज चढलेला आहे की त्याला सेप्टिसिमिया झालेला आहे. सेप्टिसिमिया एक असा प्रकार असतो मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला हाताला, पायाला, शरीराला, कुठेही कोणत्याही भागाला जर जखम झाली, त्याला गँग्रीन वगैरे सुद्धा म्हणतात, ते जर झालं तर ती म्हणजे जखम पूर्ण नासते, तिथे पस होतो, पू होतो, पूर्ण सडते. आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ती नासते, सडते. त्यामुळे शरीराचा तो पार्ट, अवयव कापून काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. तेथे कोणतेही अँटीबायोटिक्स वापरून किंवा काही करून त्याला स्टिचेस घेऊन अशा कोणत्याही पद्धतीने ती जखम राहत नाही. अशी परिस्थिती आता मेंदूची झालेली आहे का, हे विचार करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. कारण तुकाराम महाराजांनी, महामानवांनी, साधू संतांनी एवढं सांगितलेलं असताना, लिहून ठेवलेलं असताना सुद्धा जर हे लोकांच्या लक्षामध्ये येत नसेल तर हाच प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की मेंदूच्या तर्कबुद्धी असणाऱ्या भागाला गँग्रीन झाला की काय, किंवा सेप्टिसेमिया झाला की काय, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. अगदी मनोरुग्णांचे सुद्धा या लोकांनी मंदिरं बांधलेली आहेत. अगदी यांना साधू संत सुद्धा कळायला मार्ग नाहीत. खरे देव कोणते, भोंदू आणि संत यामधला फरक सुद्धा या लोकांना कळायला मार्ग नाही. अशी अवस्था येथील बहुजन समाजाची झालेली आहे. आणि त्यामुळे या मित्राने जो विचारलेला प्रश्न आहे की मराठा समाज या जानव्याच्या गुलामगिरीतून मुक्त होईल का, तर तुर्तास तरी तशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. लक्षात घ्या. कारण सांगून कसलाही फरक पडत नाही या लोकांना. यांचा मेंदू पार सडलेला आहे अशी अवस्था आहे. त्यामुळे तुर्तास तरी यावर फरक पडत नाही. आणि त्यामुळे जे कवी कुसुमाग्रजांनी म्हटलं होतं, तुम्ही गुगलवर सर्च करा, कवी कुसुमाग्रजांची कविता आहे, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ गेले. आणि कवी कुसुमाग्रज हे स्वतः उच्चवर्णीय होते. काही लोकांना राग येईल, परंतु अनेक उच्चवर्णीय हे तुकाराम महाराजांचे खंदे समर्थक आहेत.
हे सुद्धा तितकंच वास्तव आहे. आणि उलट बहुजन समाजच संतांच्या विरोधामध्ये आहे, हे वास्तव आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.